पिंपरी चिंचवडमधील एम्पायर इस्टेट सोसायटी गणेश मित्र मंडळ या ठिकाणी मोठ्या उत्साहात सोसायटीच्या नागरिकांद्वारे दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो। गेली 2 वर्ष कोरोना काळामध्ये उत्सव आणि सणांवर निर्बंध आल्याने साध्या पद्धतीने सोसायटीच्या नागरिकांनी गणेशोत्सव साजरा केला। पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध हटल्याने मोठ्या उत्साहात यावर्षी या सोसायटीमध्ये गणरायाचे आगमन झाले। एम्पायर स्टेट गणेश मित्र मंडळाद्वारे गेल्या 17 वर्षापासून या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो। आणि विशेष म्हणजे अगदी 2 वर्षाच्या मुलापासून ते 75-80 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच नागरिक या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात। याच मंडळाची अधिक माहिती मंडळाचे सचिव सुयश कुलकर्णी, खजिनदार हरीश ललवानी, राम खेडकर, रामदास महाडिक आणि कविता शैलेश मोरे यांच्याशी जाणून घेतली आहे। आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी पाहुयात। नमस्कार प्रेक्षकांनो, जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राच्या कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण आलो आहोत चिंचवड येथील एम्पायर स्टेट सोसायटीमध्ये। आपण माझ्या मागं पाहू शकता की सोसायटीच्या नागरिकांद्वारे या ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना केली आहे। आपण त्यांच्याशीच जाणून घेणार आहोत। दादा, तुमचं नाव काय? मी सुयश रामचंद्र कुलकर्णी। काय सांगाल तुम्ही, आज एम्पायर स्टेटमध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आणि कशा प्रकारे इथे गणेशोत्सव साजरा होतो आहे? एम्पायर स्टेटचा गणपती जो आहे तो 2005 पासून सुरू आहे आणि इथले सर्व नागरिक अगदी उत्साहाने उल्हासाने या सहचात भाग घेत असतात। आणि आम्ही विविध कार्यक्रम समाजोपयोगी असू देत किंवा लोकांच्या उपयोगाचे असू देत, ते सर्व कार्यक्रम आम्ही इथे सादर केले जातात। आणि 10 दिवस जो असतो नुसता गणपतीचा जल्लोष असतो। सर्वजण अगदी आनंदात आणि उत्साहात असतात। आपण जर पाहिलं तर गणपती बाप्पांच्या मागे इथे विठ्ठलाचा देखावा सादर केला आहे, याबद्दल आपण काय अधिक माहिती द्याल? हा आम्ही देखावा मुद्दाम सादर केलेला आहे की पंढरपूरचा विठोबा इथं नांदावा अशी आमची इच्छा आहे। आणि 2 वर्षानंतर जे आपल्यावरती करोनाचं संकट होतं ते दूर केलेलं आहे विठ्ठलाने आणि आपल्या गणपती बाप्पाने। आणि त्यामुळं यावर्षी आपण अत्यंत जल्लोषात असा हा उत्सव साजरा करत आहोत। आपल्यासोबत एम्पायर स्टेट मंडळाचे खजिनदार देखील आहे हरीश ललवानी। आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। हरीशजी, काय सांगाल, कोरोनाच्या 2 वर्षाच्या महामारीच्या काळानंतर या ठिकाणी गणेश उत्सव परत एकदा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, काय सांगाल? बहुत ही अच्छा लग रहा है 2 साल के बाद गणेश उत्सव सेलिब्रेट करना। आप देख सकते हैं कि भाई लोग कितने उत्साहपूर्वक इसमें शामिल होते हैं। हम यहाँ पे एम्पायर एस्टेट में गणेश मंडल तो ये गणेश जी की स्थापना करने के बाद 10 दिन जो कार्यक्रम करते हैं उसमें सारा एम्पायर एस्टेट के बच्चों से लेकर बूढ़ों तक सब शामिल होते हैं और बहुत ही उत्साह से भाग लेते हैं उसमें। इथं मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं आहे की हा जो 10 दिवसाचा कार्यक्रम जो आहे तर याच्यामध्ये जसं हरीश यांनी सांगितलं की लहान मुलापासून मोठ्यापर्यंत जो आहे ना कार्यक्रम होतात। तर इथं आम्ही जे आहे ना की संध्याकाळचा जो असतो सोलो डान्स असतो, ग्रुप डान्स असतो, परत इथं टॅलेंट शो असतो, ऑर्केस्ट्रा ठेवतो आपण। याच्यातनं बेसिकली लोकमान्य टिळकांची जी काय म्हणतात जी परंपरा जी त्यांनी चालू केली होती की सगळ्यांनी एकत्र यायचं आणि ती जी युनिटीची पॉवर जी आहे ती आपल्याला इथं बघायला मिळते। याच्यामध्ये आम्ही शनिवारी रविवारी आम्ही काय करतो, मुलांसाठी का नाही मैदानी खेळ ठेवतो, चित्रकला ठेवतो आणि विसर्जन मिरवणुकीला जे आहेत यंदा आम्ही काय करणार, जसं विठ्ठलाची मूर्ती इथं आम्ही ठेवलेली आहे तशी आम्ही 100 जणांची का नाही वारकरी संप्रदायाचे लोक असणार आहेत, पूर्ण टाळकरी असणार आहेत। आणि आम्ही इथून चिंचवड ते चाफेकर चौकापर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही असणार आहोत आणि एक वेगळ्या प्रकारे आम्ही ही विसर्जन मिरवणूक साजरी करणार आहोत। रामदास माळे, मी एम्पायर स्टेट ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष आहे। तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने यावर्षी गणेशोत्सव या आपल्या सोसायटीमध्ये साजरा होतो? करोनानंतर 2 वर्षाच्या काळानंतर जो मध्यंतरी लोक थोडंसं हे झाले होते, म्हणजे लोकांना उत्साह होता करण्याचा, परंतु काही रिस्ट्रिक्शनमुळे आपण करू शकत नव्हतो। पण 2 वर्षानंतर आता संधी प्राप्त झाल्यामुळे सगळेजण उत्साहाने सगळे बाहेर पडलेले आहेत। सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे, पाऊस पण सगळा व्यवस्थित झालेला आहे। आणि आम्ही सर्व लोकांनी एम्पायर स्टेटचा आमचा ज्येष्ठ नागरिक संघ असू दे किंवा हे युवा संघटना असू दे किंवा आणि इतर बाकी लहान मुलं वगैरे आणि महिला वगैरे सगळे ह्या कार्यक्रमामध्ये नेहमी सहभागी होतात आणि एकत्रितपणे एक कुटुंब असल्यासारखं सगळेजण दिवसभर एकमेकांची चौकशी करून त्याप्रमाणे
त्याप्रमाणे काय काय कार्यक्रम नियोजन करायचं आहे याच्याकरता सर्व नियोजन करून त्या पद्धतीने सगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आपण एकत्रितपणे सादर करत असतो. आणि लहान मुलापासून अगदी म्हणजे फार 3-4 वर्षाच्या मुलाला पण इथे आपण कला सादर करायला आपलं तो जो काय बडबडे बोलेल त्याच्यापासून ते फार ज्येष्ठ नागरिक संघापर्यंत त्याच्यामध्ये फार डान्समध्ये भाग घेणारे पण आहेत आणि धार्मिकमध्ये पद्धतीने पण सांगणारे आहेत. काही भजन म्हणणाऱ्या महिला पण आहेत, भजनी मंडळे पण इथे आहेत. तर अशा प्रकारे सर्व प्रकारचे म्हणजे वातावरण जे आहे ते सामाजिक वातावरण जे आपल्याला जे लागतं इथे समाजाकरता जे लागतं त्याचं एक मी तर असं म्हणेन ना एम्पायर इस्टेटमधल्या सोहळा मिळतं हे एक प्रतीक आहे की हा फार आदर्श पद्धतीने आम्ही हा साजरा करत असतो आणि हा असा साजरा करत राहणार. 2005पासून माझे मित्र कुलकर्णी जसं सांगितलं किंवा राम खेडकर यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे हा आपण सर्व उत्साहाने साजरा करत आहोत आणि आपण हा करत राहणार. आणि आपले बाप्पा आपल्या सोबतमध्ये आहेत तर आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. आपल्यासोबत एम्पायर इस्टेट येथील महिला कार्यकारिणी देखील आहे. आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत आता कविता शैलेश मोरे. कविताजी काय सांगाल, कशा पद्धतीने एम्पायर इस्टेटमध्ये महिलांद्वारे गणपतीचा उत्सव साजरा करण्यात येतो आहे? गेली 2 वर्ष कोविडमध्ये सगळं बंद होतं आणि ह्या वर्षी परत एकदा उत्साहात गणपती बाप्पांचं आगमन झालं, काय सांगाल? गणपती उत्सव आम्ही गेले अनेक वर्ष सेलिब्रेट करत आहोत. त्यात महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभाग असतो आणि पूर्ण कल्चरल कमिटी महिलाच हँडल करतात. यावर्षी सगळेच जण खूप एक्सायटेड आहेत गणपती साजरा करण्यासाठी. म्हणजे बरेच वर्ष आता 2-3 वर्ष आपण काहीच साजरं केलं नव्हतं इनफॅक्ट आणि विदाऊट मास्क सगळे फिरतायत त्यामुळे वेगळीच एक्साइटमेंट आहे लोकांमध्ये. सगळेजण कल्चरल इव्हेंट्समध्ये पण सगळे भाग घेत आहेत त्यामुळे एक वेगळाच आनंद आहे, वेगळा म्हणजे वातावरण तयार झालेलं आहे. यावर्षी आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे, आम्हाला पण आणि सगळ्यांना पण. 2 वर्ष लोक घराच्या बाहेर पडलेच नव्हते, काहीच एन्जॉयमेंट नव्हती, कोणी कोणाशी बोलत नव्हतं, इवन दारसुद्धा लोक उघडत नव्हती 2 वर्षात. पहिल्या लॉकडाऊनमध्ये, दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये गणपती तर आपण मंडळांचेसुद्धा साधे बसवले होते. त्यामुळे यावर्षी भरपूर एंट्रीज आलेल्या आहेत. डान्स कॉम्पिटिशन आहे, सोलो डान्स, फॅन्सी डान्स, अजून बरेच काय काय आहेत इव्हेंट आपल्याकडे आणि आम्ही सगळ्या लेडीज हँडल करतो आहे ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे इथले नगरसेवक आणि एम्पायर इस्टेटचे अध्यक्ष श्री शैलेश मोरे यांनी खूप मोठा सपोर्ट केलेला आहे. आणि ह्यावर्षी 75 वर्ष जे आपले पूर्ण झालेले आहेत म्हणून सिनियर सिटिझनसाठी पण आम्ही नवीन प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे आणि सगळे खूप उत्स्फूर्तपणे साथ देत आहेत. आपण पाहू शकता की एम्पायर इस्टेट सोसायटीमध्ये कोरोनाच्या काळानंतर या ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मग ते 3 वर्षाचे छोटे मुलं असतील ते थेट ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांमध्ये आपल्याला आनंद पाहायला मिळतो आहे. आणि अशाच पद्धतीने एम्पायर इस्टेट या सोसायटीमध्ये गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.